सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पत्नीला मिळवण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांना घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेमध्ये नाराजी पाहायला मिळते। शिवसेना पक्षात आमदार महेश शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून भिन्न भूमिका मांडल्याचा महेश शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आला। याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती आहे। पक्षविरोधी विधान किंवा कृती सहन केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक बोलूयात। कपिल आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कपिल, महेश शिंदे यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण सर्वात मोठा जो राडा बघितला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तो म्हणजे साताऱ्याला बघितलेला आहे। साताऱ्याला जे अध्यक्षपद जी निवडणूक होती तेव्हा खूप मोठा राडा बघितला। तेव्हा मंत्र्यांना धक्काबुक्की झाली होती आणि त्याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना आमनेसामने टेपली होती। एकंदरीतच या सर्व गोष्टीचा विचार करता जे शिवसेनेचे आमदार आहेत महेश शिंदे यांची भूमिका कुठे संशयास्पद आहे का असा एक प्रश्न निर्माण झाला होता। त्यांनी थेट बाजू ही भाजपाची घेतली होती आणि त्यामुळे एकंदरीतच महेश शिंदे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। खात्रीला एक सूत्रांची माहिती आहे, पक्षांतर्गत जे कारवाई असते ती त्याच्यावर कारवाई होऊ शकते। या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे आणि एकंदरीतच वरिष्ठ जे नेते ते या सर्व गोष्टीवर महेश शिंदेवरती नाराज आहेत, कारण की त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उठले होते त्या पूर्ण घटनेचे। त्यामुळे एकंदरीतच महेश शिंदेवरती येणाऱ्या काळात कारवाई होऊ शकते, पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते आणि त्या संदर्भातले चर्चा किंवा त्या संदर्भात बैठका झालेल्या आहेत, वरिष्ठ लेवलला बैठका झालेल्या आहेत। आता ही कधी कारवाई होते, कशा प्रकारची कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।